मित्रांनो, नागपूर आणि गोव्याला जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तिपीठ महामार्गाला अखेर ब्रेक मिळाला आहे। शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे महामार्गाचे पुढे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे। शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता शक्तिपीठ महामार्गाचं भूसंपादन सरकारने थांबवलं होतं। आता अखेर ही अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। शक्तिपीठ महामार्ग हा महायुती सरकारचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे। राज्यभरातील 12 जिल्ह्यांमधून जाणारा शक्तिपीठ महामार्ग सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने सरकारने महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। शक्तिपीठ महामार्गामध्ये राज्यातील 27,000 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्याची योजना होती। या महामार्गाचे भूमिपूजन होणार असून 2030 मध्ये तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचा विचार होता। सध्या नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी रस्त्याने 18 तास लागतात, मात्र शक्तिपीठ महामार्गाच्या निर्मितीनंतर हा प्रवास केवळ 8 तासांवर येणार होता। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हा महामार्ग कायमचा रद्द होईल की पुन्हा याची भूसंपादन प्रक्रिया सुरू राहील? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।